हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी माझा। आज आपण बघतोय 17 डिसेंबर 2023 रोजी झालेला गटक मुख्य परीक्षेचा पेपर। सुरू करूयात। महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 मधील तरतुदीच्या जोड्या लावायच्या आहेत। यामध्ये 7 जर आपण बघितलं तर माहिती तंत्रज्ञानाचा जो वापर आहे हा 7 ची जी आहे ती जोडी लागतोय। त्यानंतर 10 मध्ये जे आहे ते आहे शास्ती। त्यानंतर कलम 13 महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग, ज्याचा आहे 13वा कलम। याचाच अर्थ 3, 4, 2 असणारी जोडी पाहिजे। 3, 4 आणि इथे 1 आहे म्हणून हा बाद होतो, म्हणून पर्याय 4 हे असं उत्तर असणार आहे। त्यानंतर आरटीआय ऍक्ट 2005 च्या कलमांच्या जोड्या लावायच्या आहेत, ज्यामध्ये कलम 4 जे आहे ते आहे सार्वजनिक प्राधिकरणावरील आबंधने। कलम 7 आहे विनंती अर्ज निकालात काढणे। कलम 9 आहे एखाद्या गोष्टीसाठी माहिती देण्याचा नकार देणे आणि कलम 15 आहे राज्य माहिती आयोग गठीत करणे। यानुसार 3, 4, 1, 2 असा असलेला पर्याय म्हणजेच तिसरा पर्याय इथे योग्य आहे। आरटीआय वरच दुसरा प्रश्न विचारण्यात आला होता, ज्यामध्ये असं म्हटलं होतं की देशातील सर्व लोकांना हा जो ऍक्ट आहे माहिती प्रदान करतो। तर हे जे स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे। मात्र दुसरं जे स्टेटमेंट आहे ज्यामध्ये म्हटलंय की नोंदी तपासण्याचा अधिकार, हे मात्र यामध्ये समावेश होत नाही। आपल्याला फक्त माहिती मिळवण्याचा अधिकार आहे, ते तपासण्याचा अधिकार नाही। त्यामुळे याचं उत्तर जे आहे ते पहिलं जे आहे ते असणार आहे। त्यानंतरचा प्रश्न होता की भारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी कोणते अनुच्छेद हे भारतीय राज्याचे धर्मनिरपेक्ष स्वरूप हे प्रकट करते। तर यामध्ये वरील सर्व हा पर्याय इथे योग्य आहे। यानंतर आहे संविधान सभेतील समित्या। राष्ट्रीय ध्वजासंबंधी जी समिती होती त्यांचे अध्यक्ष जे आहे ते होते राजेंद्र प्रसाद आणि मूलभूत अधिकार उपसमिती जी आहे त्याचे अध्यक्ष होते जे.बी. कृपलानी। याचा अर्थ सी मध्ये पाहिजे 4, तर ते एकाच ठिकाणी, त्याच्यामुळे याचं उत्तर असणार आहे 1। त्यानंतरचा प्रश्न आहे की केंद्र सरकार राज्य सरकारांना कोणत्या कलमान्वये निर्देश देऊ शकते। तर हे आहे कलम 256 आणि जर या निर्देशाचे पालन केले नाही तर 356 नुसार राष्ट्रपती राजवट ही लावली जाते। त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। नेक्स्ट, खालीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळत नाही असं म्हटलंय। तर मुख्यमंत्र्याचा जो शपथविधी आहे तो 3ऱ्या अनुसूचीनुसार होतो, 3ऱ्या अनुसूचीनुसार, त्यामुळे हे इथं चुकीचं आहे। त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2। त्यानंतर आहे चुकीचं विधान निवडा। तर यामध्ये संसदेला कर लावण्याचा अधिकार तर आहे पण आर्टिकल 246 अनुसार नाही, त्यामुळे हे इथं चुकीचं आहे। खालीलपैकी भारतीय संविधानातील कोणते अनुच्छेद गांधीवादी विचारसरणीवर आधारित आहे। तर यामध्ये 43, 47 आणि 48 आहेत, मात्र 39A यामध्ये समावेश होत नाही, कारण ते आहे सोशलिस्ट प्रिन्सिपल। सोशलिस्ट म्हणजे समाजवादी प्रिन्सिपल, त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। मित्रांनो, हा क्वेश्चन थोडासा ट्रिकी होता। इथे बरेच जणांनी 26 नोव्हेंबर 1949 हे उत्तर लिहिलेलं आहे, मात्र उद्दिष्टांचा ठराव विचारला होता, त्याच्यामुळे हे उत्तर जे आहे ते आहे 22 जानेवारी 1947। जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 ला हा ठराव मांडला होता आणि 22 जानेवारी 1947 ला संविधान सभेने पास केला होता। त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। त्यानंतरचा प्रश्न होता मूलभूत कर्तव्याबाबत। तर 1976 रोजी काँग्रेस पक्षाने मूलभूत कर्तव्यासोबत शिफारस करण्यासाठी सरदार स्वर्णसिंह समितीची स्थापना केली होती। हे स्टेटमेंट बरोबर आहे। दुसऱ्या पर्यायामध्ये मात्र इथे गडबड केलेली आहे, इथे 88 लिहिलेलं आहे, इथे मात्र पाहिजे होतं 86। त्याच्यामुळे आपला इथे योग्य विचारलं आहे, त्याच्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। मित्रांनो, हा क्वेश्चन जो आहे तो मात्र कॅन्सल होण्याची दाट शक्यता आहे, कारण यामध्ये 2 पर्याय चुकीचे आहेत। एक तर इथे फक्त 32 पाहिजे होतं, 32 ते 35 नाही, आणि हे जे आहे हे चुकीचं आहे। तर पहिल्या कीनुसार तिसरं उत्तर येईल आणि दुसऱ्या कीनुसार मला वाटते हा क्वेश्चन रद्द होणार आहे। त्यानंतर आहे आर्टिकल 29 कशाच्या संबंधित आहे, तर ते आहे प्रोटेक्टिंग मायनॉरिटीज। आपला पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे। त्यानंतर राज्यपालांचे विधिविषयक अधिकार विचारलेले आहेत, मात्र चौथा जो आहे मंत्रिमंडळ बरखास्त करणे हा कार्यकारी अधिकार आहे, त्याच्यामुळं डी बाद केलं तर ABC म्हणजेच पर्याय क्रमांक 1 उत्तर मिळते। त्यानंतर 2001 मध्ये जो कायदा केला होता संसदेने, त्यामध्ये मतदारसंघाची पुनर्रचना ही 2026 नंतरची जी पहिली जनगणना असणार आहे त्यानुसार केली जाणार आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 इथे उत्तर असलं पाहिजे।
त्यानंतर आहे संसदेचे संयुक्त अधिवेशन कोण बोलावतो, तर भारताचे जे राष्ट्रपती आहेत ते संविधान सभेचे संयुक्त अधिवेशन बोलवत असतात आणि याचे अध्यक्ष स्थान जे आहे तर ते लोकसभेचे अध्यक्ष जे आहे ते सांभाळत असतात, हे इथे लक्षात घ्यायचं आहे. राज्यपाल नियुक्तीबाबतीत संविधान सभेने कोणत्या मॉडेलचा स्वीकार केला, तर ते कॅनेडियन मॉडेल आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 इथे योग्य उत्तर आहे. त्यानंतर भारतीय राज्याचा संघ असा उल्लेख कोणत्या आर्टिकलमध्ये आहे, तर ते आहे पहिला आर्टिकल. सत्यमेव जयते हे कोणत्या संस्थेचे ब्रीदवाक्य होते, तर ते आहे सत्यशोधक समाज. ख्रिश्चन मिशनऱ्यांना धर्मप्रसार करण्यासाठी कोणत्या वृत्तपत्रांचा उपयोग केला, तर वरीलपैकी सर्व जे आहे ते याचं उत्तर आहे. पुणे येथे गदर पक्षाचे कार्यकर्ते जे होते ते होते विष्णू गणेश पिंगळे. त्यानंतर याचं शेतकरी चळवळीशी संबंधित जे विधान आहे ती सर्वच्या सर्व जी आहे ती बरोबर आहेत. दुसरे बृहस्पती म्हणून कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना ओळखलं जातं, तर बाळशास्त्री जांभेकर जे आहेत ते बालबृहस्पती म्हणून ओळखले जातात, हे इथे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर असहकार आंदोलनाशी संबंधित हा प्रश्न होता, याचंही उत्तर वरीलपैकी सर्व आहे. त्यानंतर हिंदुस्थानची आर्थिक पाहणी करण्यासाठी कमिशन नेमलं होतं 1896 मध्ये, जे होतं वेल्बी कमिशन. आणि दादाबाई नौरोजी जे आहे हे एक सदस्य होते, कारण त्यावेळेस ते फिन्सबेरी इथून 1892 ते 95च्या दरम्यान लिबरल पार्टीचे हाऊस ऑफ कॉमन्सचे सदस्य होते. त्याच्यामुळे यांची सदस्य म्हणून इथे नेमणूक करण्यात आली होती. खालीलपैकी कोणी आपले संपूर्ण आयुष्य हिंदू विद्वांच्या उन्नतीसाठी खर्च केले आणि नंतर ते सेक्रेटरी झाले द विडो रिमॅरेज असोसिएशनचे, तर बऱ्याच आन्सर कीमध्ये याचं उत्तर महात्मा फुले असं दिलेलं आहे, मात्र याचं उत्तर आहे प्रोफेसर महर्षी धोंडो केशव कर्वे. इसवी सन 1937 ते 1944 पर्यंत सतत 7 वर्ष जे आहे हिंदू महासभेचे अध्यक्ष कोण होते, तर ते होते विनायक दामोदर सावरकर. 1857च्या प्लेगच्या साथीत कामगार नेते जे बळी ठरले ते होते नारायण मेघाजी लोखंडे 1848 ते 1897.